मैत्रिणींनो नमस्कार. आज आपला क्लासचा आहे 7वा दिवस आणि आज आपल्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत फोरटक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग. रिक्वेस्टेड हा व्हिडिओ आहे. सगळ्यांची रिक्वेस्ट होती की मोठी साईज दाखवा. सो मैत्रिणींनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि असे छान छान व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर सगळ्यात आधी आपण काय करत असतो हे बघा. सगळ्यात आधी मेजरमेंट्स घेत असतो. क्लिअर? हे मेजरमेंट्स आहेत फोरटक्स ब्लाऊजचं. इथं तुम्हाला लुक दिसत असेल किंवा ते डायग्राम तुम्हाला दिसत असेल, तुमच्या लक्षात आलं असेल 4 कडे टक्स असतात म्हणजे फोरटक्स. क्लिअर आहे? तर मेजरमेंट सगळ्यात आधी मी इथून एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि इकडे सुद्धा एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. शोल्डरचं मार्किंग करतो. 16.5 इंच शोल्डर होतं, त्याचं निम्म करून मार्किंग करतो. मग निम्म मार्किंग केलं, 16.5 इंचला निम्म केलं किती झालं? 8.25 इंच. मग 8.25 इंचाला मी डिवाइड 8.25 इंचाला मी शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे. तिथून खाली 1.5 इंच डाऊन गेली आणि बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं. आता इथून मुंड्यासाठी मार्किंग. मग आपल्याला ब्लाऊज मुंडा सूत्र चार्ट बघावा लागणार आहे. छाती किती आहे? मग 40 इंच. मग 40 इंच ह्या लाईनमध्ये जाते. 40 काय सांगितलेलं आहे? छाती डिवाइड 6. मग 40 इंचला आता आपण डिवाइड 6 करूया. 6.66. 6.66 म्हणजे 6.5 इंच. आणि बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, जे पण स्टुडंट ब्लाऊज ट्राय करताय ना, तर त्यांनी मला व्हॉट्सअपला फीडबॅक देण्याऐवजी यूट्यूबमध्ये कमेंट ॲड करा. क्लिअर आहे? कारण बरेच स्टुडंट आहेत की ते म्हणतात की म्हणजे फ्री असेल तर चुकीचं तर नाही. सो ज्यांची त्यांची इच्छा, पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे फीडबॅक ॲड करा. जे पण फोटो टाकतात ना ताई तुमच्या पद्धतीने, फ्री क्लासमुळे आम्ही शिकलो, ब्लाऊज शिवले, परफेक्ट बसले, आम्हाला माहीत नव्हतं तरीसुद्धा पहिल्यांदाच आमचा ब्लाऊज इतका छान झाला, असे तसे जे पण तुमचे फीडबॅक असतील ते कमेंटमध्ये यूट्यूबलाच ॲड करा. क्लिअर? आणि ज्यांना कोणाला 15 मे पासून जो आपला ब्लाऊज क्लास स्टार्ट होतो आहे त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकर लवकर ॲडमिशन घ्या. 3,000 रुपये क्लासची फी आहे. 1 महिन्याचा क्लास असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 8 ते 9 प्रकाराचे ब्लाऊज शिकवले जातील आणि सोबतच दुसऱ्या ब्लाऊज एक्सप्लेन, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही दुसरा कोणताही ब्लाऊज बघितला तर कटिंग आणि स्टिचिंग सहज पद्धतीने करू शकता, अशा काही टेक्निकसुद्धा सांगितल्या जातील. तर ॲडमिशन भरपूर प्रमाणात सुरू आहेत. लवकरच पूर्ण ॲडमिशन फुल होतील. ज्यांना कोणाला ह्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल की आम्ही बेसिकपासून तर प्रोफेशनल लेवलपर्यंत टेलरिंग क्लास केला पाहिजे, ब्लाऊज मास्टर क्लास, तर ते ह्या क्लासमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. क्लिअर आहे? आपल्या ॲपमध्ये पण क्लास ॲड आहेत. जाऊन डायरेक्टली तुम्ही ॲपमधून ॲडमिशन करू शकता. जिथून आता आपण मुंडा मार्किंग करतो तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, ही असेल आपली छातीची लाईन. ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे? 15.5 इंच. 16.5 इंच उंची आहे. 16.5 इंचमध्ये 1 इंच प्लस करूयात. किती होणार आहे? 17.5 इंच. 17.5 इंचावरती एक मार्किंग केलं. ही लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची. इथून आपल्याला कमरेसाठी मार्किंग करायचं आहे. कमर किती आहे? मग 35 इंच. 35ला आपण डिवाइड 4 करूयात. किती मिळालं? 8.75. 8.25 इंच. 8.75 इतकं मार्किंग केलं. पाठीमागे टक्ससाठी 1.5 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. इथून आपल्याला छातीचा चौथा भाग, 40चा चौथा भाग किती होतो? 10 इंच, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. इथून आता आपल्याला कंपल्सरी 2.25 इंच शोल्डर मायनस करायचं आहे. मग इकडे जो गॅप उरतो तो किती मिळाला? मग 6 इंच एक लाईन, 6 इंच एक लाईन. सेम चेस्ट लाईनवरती मार्किंग करायचं. दोन्ही मार्क लक्षात घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. वरती जेव्हा शोल्डर मायनस होतं त्यानंतरची प्रोसेस, शोल्डर आपल्याला स्ट्रेट करावं लागतं. शोल्डर पट्टी आहे कस्टमरची 2.5 इंच, 1 इंच त्यामध्ये प्लस केलं किती होणार? 3.5. आता गळारुंदी चेक करूयात. किती मिळाली? मग 2.5 इंच, त्यावरती 1 लाईन इतकी गळारुंदी मिळाली. मुंड्याला आकार देण्यासाठी क्रॉस मार्किंग करावं लागणार आहे. क्रॉस मार्क चार्ट बघा. छातीची साईज किती आहे? 40 ह्या लाईनमध्ये जाते. तर पाठीमागे 1.25 आणि पुढे 1 इंच असं क्रॉस मार्किंग करायचं. पाठीमागचा भाग ड्रॉ करतोय, 1.25 इंच क्रॉस मार्क करते. आर्महोल कर्व घ्यायचा, व्यवस्थित सेट करून घ्यायचा, मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. परफेक्ट. 1.5 इंच जे पण शिलाई मार्जिन असेल ते गृहीत धरून जॉईन करून घ्या, म्हणजे लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या.
क्लासेसमध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीने शिकवलं जातं आणि ऑलरेडी तुम्हाला आपल्या फ्री क्लासमुळे मेथड समजलेली आहे, पण अजून डीपमध्ये एकदम प्रोफेशनल भरपूर साऱ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. तर बॅकपार्ट आपला रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट रॅपिंगला सुरुवात करूया. पाठीमागे जेवढं शोल्डर टाकलं तेवढंच पुढे 8.25 इंच, 1 इंच पाऊण इंच डाऊन जाणे प्रत्येक मापासाठी सेम. बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्किंग प्रत्येक मापासाठी सेम. प्रत्येक ब्लाऊजमध्ये कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, 3 पीस प्रिन्स कट. पाठीमागे मुंडा किती मार्क केला? 6.5. अंदाज केला का? नाही. सूत्रचार्ट वापरला. सेम 6.5 इंच मुंडा पुढे मार्क करा. प्रत्येकाने बॉडीवरून मेजरमेंट परफेक्ट घ्या. बऱ्याच जणांना शिलाई मार्जिन उरत नाही कारण साईज घेताना ते चुकीची साईज घेत आहे. क्लिअर? क्रॉस लाईनवरून मेजरमेंट टेप ठेवायचा आहे. पुढच्या गळ्याची उंची आहे 7.25. अर्धा इंच प्लस करा 7.25. टक्सची उंची ॲपेक्स पॉईंटची किती आहे? 11.25. अर्धा इंच प्लस केलं 12.25 झालं. आणि ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15.16. 1 इंच त्याच्यात प्लस केलं 17.5 इंचावरती एक मार्किंग केलं. अशा पद्धतीने तुम्हाला हे सेम मार्किंग करायचे आहेत. पाठीमागे मेजरमेंट टेप आपण कसा ठेवतो? स्ट्रेट लाईनवरून ठेवतो आणि पुढे कसं ठेवतो? क्रॉस लाईनवरून ठेवतो. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. पाठीमागे 2.25 इंच, पुढे 2.25 इंच, शोल्डर मायनस इकडचा गॅप 6 इंच एक लाईन, सेम 6 इंच एक लाईन, खाली चेस्ट लाईनवरती मार्किंग. दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे. लाईन स्ट्रेट ड्रॉ करायची. आता इकडे जे पण आपण शोल्डर मायनस केलं त्यानंतर याला स्ट्रेट करायचं. इकडून आपल्याला 2.5 इंचावरती 3.5 इंचावरती एक मार्किंग करावं लागेल. इकडचा गॅप किती मिळाला? 2.5 इंच एक लाईन. बॉटमला आपण 2.5 पावणे 3 इंच गळा रुंदी तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. बॉक्स तयार करायचा. इथून इथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आर्महोल कर्व सेट करायचा. आता मुंड्याला आकार देण्यासाठी पाठीमागे 1.25 इंच आपण क्रॉस मार्क केलं, पुढे 1 इंच क्रॉस मार्क करायचं. अंदाज केलं का? नाही. चार्ट वापरला. पुढे आता चेस्टमध्ये 1 इंच लूजिंग ॲड करूयात. 41 होईल. चेस्ट आपली 40 आहे. 41चा चौथा भाग केला 10.25. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. क्लिअर आहे? इथून आता आपल्याला ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणजे टक्सची रुंदी आहे पूर्ण 8. त्याच्या निम्म किती होईल मग? 4. इथं 4 मार्क करतो तर खाली किती करतो? त्याच्यामधून अर्धा मायनस करतो म्हणजे 3.5 झालं. कमरेचा चौथा भाग किती होता? 8.25. आता आपल्याला इथं कमरेचा टक्स घ्यावा लागणार आहे याच्या पुढे. मग चेस्ट साईजनुसार कमरेचा टक्स किती येणार आहे चेक करूया. ओके, साईज 40, 2.25 इंच येतोय. मग इथून 2.25 इंचावरती मी मार्किंग करते. कमरेचा चौथा भाग टाकला, त्यापुढे 2.25 इंच टक्स वाढवायचा, त्यापुढे परत 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. कमरेचा चौथा भाग प्लस पुढे कमरेचा जो टक्स घेतला तो ॲड करायचा, त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. जो पण आपण कमरेचा टक्स घेतलेला आहे तो असा त्रिकोण शेपमध्ये पट्टीच्या साहाय्याने लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या. आर्महोल कर्व घ्यायचा, मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. परफेक्ट. आता आपल्याला इथं 4 टक्स खाली प्रिन्सेस कटचा आकार द्यावा लागेल. मग प्रिन्सेस कटचा आकार कसा देणार? इथून ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. सेंटरपासून वरती आतमध्ये यायचं आहे आणि सेंटरपासून खाली बाहेर जायचं आहे. हा झाला प्रिन्सेस कटचा शेप. इकडची लाईन आपण चेक करत असतो नेहमीप्रमाणे. किती मिळाली मग? 5.5 इंच. सेम आता हा इकडचा शेप मोजायचा. जिथं कुठं 5.5 इंच येईल तिथं मी मार्किंग केलं. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आता खाली जे पण उरणार आहे ते आपलं कट होईल. क्लिअर? खाली तुम्हाला क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. बेल्टसाठी मला हा बेल्ट हवा आहे 2.5 इंच. मग मी इथून 2.5 इंचावरती मार्क करेल. हुकाय पट्टीच्या साईडने 0.5 इंच
थोडं क्रॉस करायचं आहे. क्लिअर. इथून आता आपण 2.5 इंचावरून एक मार्किंग करूया. बेल्ट रेग्युलर प्रत्येक मापासाठी 2.5 पावणे 3 इंच असतो, पण तुम्ही तो तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता. याला कोणी योगपट्टी म्हणतं, कोणी क्रॉसपट्टी म्हणतं. क्लिअर आहे. येस. आता ही लाईन्स आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ. इथून आर्महोल कर्व व्यवस्थित सेट केला की क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा किती परफेक्ट असा आकार आला. इथून आता आपल्याला टक्ससाठी मार्किंग करायचं आहे. ही लाईन आहे ही स्ट्रेट ड्रॉ करून घ्यायची. आता आपल्याला इथं मुंड्यामध्ये 1.5 पाऊण इंचाचा एक टक्स घ्यायचा आहे. तर मी इथं 1/2 इंचाचा एक टक्स घेते. ओके. मुंड्यामध्ये ही लाईन आपण इथं जॉईन करून घेऊ. ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. क्रॉस लाईनचा सेंटर घेतला. जिथं आपण सेंटर घेतला हा गॅप आता आपण चेक करू किती मिळाला. 3 इंच. तर इथून सुद्धा 3 इंचावरती एक मार्किंग करायचं. ओके. येस. आणि इकडच्या हुकाय पट्टीच्या साईडला किती मार्किंग करणार. कमरेचा टक्स किती घेतला त्याला अर्ध करायचं. 2.25 इंचाला जर आपण अर्ध केलं किती मिळणार आहे. मग 1.5 इंचाला एक लाईन कमी. मग इथून 1.5 इंचाला एक लाईन कमी एक मार्किंग. क्लिअर आहे. क्रॉस लाईनचा सेंटर हा गॅप जेवढा आला तेवढाच गॅप इकडे मार्किंग करायचा आणि इकडचा गॅप कसा ठरवायचा. इथल्या टक्समधून निम्म करायचं. मग आता हुकाय पट्टीच्या साईडला 1/2 इंचाचा टक्स म्हणजे इकडे पाव इकडे पाव. टोटल किती झाला. अर्धा. फिटिंग साईडला जिथं आपण हा टक्स मार्क केलेला आहे इथून थोडं खाली जायचं आहे 1/2 इंच. ओके. हे बघा 1/2 इंच खाली गेलो. हा टक्स पण किती असेल मग 1/2 इंचाचा. म्हणजे या मार्किंगपासून हे बघा हा टक्स जो आहे हा 1/2 इंच खाली जायचा. आता याला इकडून 1/2 इंच घ्यायचं. 1/2 इंच एक लाईन, इकडून 1/2 इंच एक लाईन. म्हणजे हा टोटल मिळून 1/2 इंचाचा झाला पाहिजे. मुंड्यामधला टक्स किती असेल फक्त 1/2 इंच. म्हणजे इकडचा 1/2 इंच आणि इकडचा 1/2 इंच. हा पण किती झाला टोटल 1/2 इंच झाला. किती इझी आहे. सगळ्यात पहिले आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचाच बेस रेडी केला की नाही. आता पण नेहमीप्रमाणे प्रिन्सेस कट ब्लाऊजचा बेस तुम्हाला आला. समजा तुम्हाला सगळे ब्लाऊज आले. तसंच जर तुम्ही 15 मेपासून सुरू होणाऱ्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला मी अशा पद्धतीने शिकवून देईल की तुम्ही नंतर कोणताही ब्लाऊज बघितला यूट्यूबला इन्स्टाला तर तुम्ही सहज पद्धतीने त्याला कटिंग स्टिचिंग करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण टेक्निकसहित गाईड केलं जाणार आहे. अशा पद्धतीने फोर्टक्स ब्लाऊज आपला कंप्लीट झाला. आता याचं कटिंग आपण करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे. प्रत्येकाला वाटते तेवढी पद्धत ही कठीण नाही आहे. बरेच जण हे सगळे मार्किंग बघूनच घाबरून जातात की एवढे सगळे मार्किंग आहेत आणि खूप कठीण असेल. कठीण असं काही नाही आहे. तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज जमला तर तुम्हाला सगळे ब्लाऊज जमले असं मी नेहमी सांगत असते. सांगते की नाही. नेहमी तुम्हाला सांगत असते. कारण मला माहिती आहे पहिले स्टुडंट खूप घाबरतात आणि नंतर ते लास्ट दिवशी जेव्हा आपला क्लास संपून जातो तेव्हा ते मेसेज करून सांगतात की वाटलं नव्हतं की एवढं सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवणार. म्हणजे खूप छान समजलं. नंतर आम्हाला व्हिडिओ बघायची पण गरज नाही पडत. आता ब्रायडल ब्लाऊजसुद्धा आम्ही ऑर्डर घ्यायला लागलो. भरपूर सारे स्टुडंट फीडबॅक देईल तुम्हाला. ज्यांना कोणाला क्लास जॉईन करायचा असेल ना त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यांना स्टुडंट फीडबॅक पण मी देईल. खूप छान छान फीडबॅक आहेत. कारण आपले आधी 6 बॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत ब्लाऊज क्लासच्या. आणि आता ड्रेस क्लाससुद्धा लॉन्च केला आहे. जे मी ब्लाऊज क्लास केला आहे ना त्या स्टुडंटने तर ड्रेस क्लाससाठी मला न सांगता ॲडमिशन करून झाले. कारण त्यांना ऑलरेडी आपली पद्धत माहिती आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला एकदाच बघितलं की ते लक्षात राहील. असं जसं आपण कटोरी ब्लाऊजमध्ये बेल्ट हा चिटकवून घेतला होता ना सेम हा बेल्ट असा चिटकवून घ्यायचा. आणि इथं पण सेम मार्जिन, वरती मार्जिन, खाली मार्जिन आणि हुकाय पट्टीच्या साईडला मार्जिन असं. हे बघा फोर्टक्स किती परफेक्ट दिसतो. एकदम परफेक्ट. क्लिअर. येस. आता आपण पाठीमागे बघूया. हे आपल्याला असं जॉईन करायचं आहे. पण बघा हा टक्स आपला मायनस होईल की नाही. 1/2 इंच टक्स हा मायनस करून घ्यायचा. म्हणजे मग नाही का जेव्हा आपला ब्लाऊजमध्ये हा टक्स मायनस होईल ना तेव्हा नंतर उंची कमी होण्यापेक्षा आधीचे चेक करून घ्यायचा.
तर बघा इथून व्यवस्थित असं सेट केलं, वरती जसं पण असेल तसं मार्किंग करा, खाली पण हा जो बेल्ट आहे हा व्यवस्थित असा सेट करा, मार्किंग करा. आता खाली जसं पण येत असेल ना तसं स्ट्रेट मायनस करायचं आणि इथून पण मायनस करायचं. बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे की ताई उंची शॉर्ट तर नाही होणार ब्लाऊजची, उंची शॉर्ट होते का? मी तुम्हाला आधी पण सांगितलं, जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर ब्लाऊजचे साईड पार्ट चेक करायचे कधीही. आता बघा हा साईड पार्ट किती मिळाला, 9 इंच, म्हणजे रेडी झाल्यानंतर तो 8 इंच येईल, तर परफेक्ट आहे. हे मायनस झालं म्हणून असं म्हणू नका, हे मायनस होतं हे मायनस होतंय तर उंची कमी होईल, त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आपल्याला फक्त साईड पार्ट परफेक्ट पाहिजे. साईड पार्ट जर तुमचे आता 9 इंच येतोय तर रेडी झाल्यानंतर 8 येईल, तर 8 इंच परफेक्ट आहे की नाही साईड पार्ट, मग असं तुम्हाला रिचेक करावं लागेल. क्लिअर आहे. ब्लाऊज गळ्याची उंची टाकूयात, गळा उंची आहे 10.5, अर्धा इंच प्लस करूयात, 11 इंचावरती मार्किंग केलं. बॉटमला आता हेवी साईज असल्यामुळे 2.25 इंच गळा रुंदी मी घेणार आहे. 38च्या पुढे जर असेल ना, जसं की 39, 40, तर 2.25 इंच गळा रुंदी घ्या बॉटमला. थोडा पसरट गळा असेल तर कम्फर्टेबल असेल, नाहीतर खूप दाटल्यासारखा होईल ब्लाऊज. परफेक्ट, एकदम सोप्या पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे ब्लाऊजचं. तर आता आपण याचं संपूर्ण व्यवस्थित कट करून घेऊ. आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करून देईल. ओके, लाईव्ह क्लासपेक्षा आपला हा व्हिडिओ जे टाकायचं मी ठरवलं ते खूप छान झालं, कारण खूप शांततेत मला पण सगळं तुम्हाला सांगता येतं आणि मध्ये मध्ये कमेंट्स वगैरे येत नाही, त्याच्यामुळे मी खूप छान पद्धतीने तुम्हाला जे पण माझी लिंक असते शिकवण्याची ती मध्ये स्टॉप होत नाही, म्हणजे मी तुम्हाला कंटिन्यू स्टेप बाय स्टेप पॉईंट क्लिअर करत जाते. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की चला आता आपण व्हिडिओज टाकू. पण काही मूर्ख असतात की त्यांनी अशी अफवा केली होती की क्लास बंद झाला, फ्री नाही होता, पेड होता, बऱ्याच कमेंट पण केल्या. ओके, पण भरपूर जणांचे व्हॉट्सअपला फीडबॅक येत आहे. सो रिक्वेस्ट करते की व्हॉट्सअपला फीडबॅक टाकण्याऐवजी तुम्ही यूट्यूबला कमेंट टाका. काल 1-2 ताईंचे मला मेसेज आले तर मी बोलली त्यांना की तुम्ही यूट्यूबला कमेंट करा म्हणून. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे. आता स्लीव्ज कटिंग नेहमीप्रमाणे करा. ओके, जसं आपण आधीच्या 2 ब्लाऊजमध्ये स्लीव्ज कटिंग केली ना, छातीचा चौथा भाग टाकला बाहीची घडीसाठी, उंचीमध्ये 1 इंच प्लस केलं आणि जसा आपण शेप दिला सेम प्रोसेसने शेप द्या. तुमची जी बाही आहे ती कट होऊन जाईल. ओके, अशा पद्धतीने आपला फोरटक्स ब्लाऊज रेडी आहे. कट करून आता मार्जिन कुठे ॲड करणार, हुकपट्टीच्या साईडने वरच्या बाजूमध्ये जिथं आपण बेल्ट जॉईन करणार आहोत इथं. ओके, आणि बेल्टमध्ये कुठं कुठं करणार, वरची साईड, खालची साईड आणि हुकाय पट्टीची साईड. 1 2 3 आणि वरती फक्त हुकाय पट्टी आणि खालच्या साईडने, आणि योगपट्टीमध्ये खाली वरती आणि हुकाय पट्टीच्या साईडने. असं इतकंच मार्जिन आता फॅब्रिकवरती कट करताना ॲड करा आणि बाकी स्टिचिंग व्हिडिओसुद्धा तुम्हाला याचा पुढचा मिळून जाईल. सो आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा. सो चला आजचा क्लास थांबूया. तसेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय, टेक केअर.